आवाज किती मस्त येतोय बघा। आज आमच्याकडे केलेला आहे मस्त असा स्वीटकॉर्नच्या भज्यांचा बेत। एकदम सोपी रेसिपी आहे, चला करूया। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनमध्ये आज आपण करणार आहोत स्वीटकॉर्नचे भजी। आता या सीझनमध्ये स्वीटकॉर्न्स खूप येतात ना, तर त्याची भजी तर झालीच पाहिजे। मला तर भज्यांपेक्षा ते कणीस भाजून खाल्लेलं जास्त आवडतं, पण कधी कधी वेगळं ट्राय करायचं आहे तर माझ्या पद्धतीने एकदा ही भजी करून बघा। करायला एकदम सोपी आहेत आणि तळताना अजिबात फुटून येणार नाहीत। चला करूया। तर त्यासाठी इथं मी 2 वाट्या स्वीटकॉर्न घेतलेले आहेत। कणीस म्हणाल तर एक मोठं कणीस सोलून घेतलं। आता बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा स्वीटकॉर्नची भजी करत असतो, जेव्हा आपण ते तळायला सोडतो ना, ती पटकन फुटून अंगावर उडू शकतात। त्यामुळे काय करायचं, कधीही याला मिक्सरमधनं थोडंसं असं भरड करून घ्यायचं किंवा लाटण्याने बेलण्याने रगडून घ्यायचं किंवा चॉपरमधनं चॉप करायचं। माझ्याकडे चॉपर आहे, खूप बारीक करायचं नाही, फक्त हे तुटले पाहिजेत इतकं याला फिरवून घ्यायचं। आणि हे बघा, याला मी असं जाडसर फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता असे तुकडे तुकडे झालेले आहेत। याला एका भांड्यामध्ये काढूया। तर बाकीचे दाणे पण आपण असेच भरडून घेऊ। तर हे बघा, याला आपण जाडसर करून एका भांड्यात काढलं। यामध्ये घालूया 1 बारीक चिरलेला कांदा, 1 इंच किसलेलं आलं, 2 ते 3 चिरलेली हिरवी मिरची, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, चवीपुरतं मीठ लागेल। आता हे आधी आपण चांगलं मिक्स करून घेऊया। तर ना, आपल्याला स्वीटकॉर्नला आधी सगळं लावून घ्यायचं आहे। याला चांगलं मिसळायचं, म्हणजे स्वीटकॉर्नचं पाणी रिलीज होतं, त्यामध्येच आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं। म्हणजे ना, भज्यामध्ये पाण्याचा वापर करावा लागत नाही आणि ती छान होतात। आणि हे बघा, सगळे मसाले स्वीटकॉर्नला असे लावून घेतले। याला असं पाणी सुटलंय। आता यामध्ये घालूया तांदळाचं पीठ 2 चमचे आणि बेसन। बेसन मात्र लागेल तसं घालायचं। इथं मी 1 वाटी बेसन घेतलंय, पण जसं लागेल तसं घालणार। आणि हे बघा, आपण बेसन याच्यामध्ये मिसळून घेतलं। आता बघा, भजी करता येतील असं मिश्रण तयार झालं की नाही। आणि मी 1 वाटी म्हणाले होते, पण मला 1 वाटीला सुद्धा कमी म्हणजे पाऊण वाटीच बेसन लागलं। शेवटी काय आहे ना, तुम्ही स्वीटकॉर्न कसे बारीक केले त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला बेसन किती वापरायचं। तुम्ही जर खूप बारीक केले तर बेसन जास्त वापरावं लागेल, पण पाणी सुटतं ना म्हणून। तर आपलं हे मिश्रण तयार झालंय, लगेच भजी करूया। चला, आता आपण भज्यासाठी तेल गरम करून घेऊया। लक्षात घ्या, आधी पण मी खूप वेळा सांगितलंय, तेल व्यवस्थित गरम पाहिजे, नाहीतर भजी तेलकट होतात, नाहीतर वरून करपून आतून कच्ची राहतात। ओके, तेल आधी तापून देऊया। तर तेल चांगलं तापलं। आता आपण याच्यामध्ये सोडा घातलेला नाही आणि आपण सोडा घालणार पण नाही, तर आपण घालतोय कडकडीत तेलाचं मोहन। तर आपलं तेल चांगलं कडकडीत तापलेलंच आहे। यातलंच 2 चमचे तेल या मिश्रणावर घालूया। आणि हे तेल चांगलं मिक्स करून घेऊ। तर हे तेलाचं कडकडीत मोहन याच्यात चांगलं मिसळलं। सोडा नाही घालता सुद्धा असं तेलाचं मोहन घातलं ना, भजी छान खुसखुशीत होतात। आता भजी आपण तळायची आहेत, पण तेल नीट तापलेलं पाहिजे। बघूया कसं तापलंय। तर थोडंसं मिश्रण टाकलं की हे बघा, हे तळून पटकन वर येत आहे आणि करपत नाही, याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय। गॅस कमी करूया आणि छोटे छोटे भजी तळायला सोडू। हे भजी खूप मोठे करायचे नाहीत। तर मावतील एवढी भजी याच्यामध्ये घातली। एक अर्ध्या मिनिटांनी भज्यांनी आकार धरला, गोल गोल फिरवत मंद आचेवर भजी छान तळून घ्यायची। तर इथं आपण बघितलं, स्वीटकॉर्नचे दाणे थोडेसे असे तोडून घेतले। तुम्ही मग ते मिक्सरला फिरवा, चॉपरमधनं काढा, दोरीच्या चॉपरमधनं काढा, किंवा आपलं लाटणं असतं ना, असं ताटामध्ये वगैरे ठेवायचे आणि लाटण्याने रगडायचे, तसे थोडे फोडून घेतले ना, अंगावर अजिबात उडत नाही। पण जर तुम्ही अख्खे स्वीटकॉर्नचे दाणे घातले तर चान्स असतो की ते पटकन फुटून अंगावर उडू शकतात। पण जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही एक करू शकता, थोडेसे दाणे अख्खे टाकायचे आणि बाकीचे भरडून घ्यायचे। आणि हे बघा, 3 ते 4 मिनिटं एक बॅच तळली। आपल्या भज्यांना बघा मस्त रंग आलेला आहे, हे छान तळून झालेले आहेत। आता आपण काय करू, 10 सेकंड फक्त गॅस मोठा करायचा, म्हणजे वरून छान कुरकुरीत होतील। शेवटची 10 सेकंड मोठ्या आचेवर ठेवल्यानंतर वरचा लेअर क्रिस्पी झाला, भजी काढून घेऊया। आता हे वेगळं सांगायला नको, बाकीची भजी अशीच तळूया, फक्त दुसरी बॅच तळताना तेलाचं तापमान एकदा बघून घ्या, कारण तेल थोडंसं गार झालेलं असू शकतं। तर अशा प्रकारे आज आपण इथं मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडतील अशी स्वीटकॉर्नची भजी केली।
या सीझनमध्ये आपण जरा भजीचं करण्याचं प्रमाण वाढतं, त्यामध्ये मग आपण वेगवेगळे प्रकार ट्राय करतो. बरेच प्रकार मी आत्तापर्यंत शेअर केले. आणखी एक नवीन प्रकार तुमच्यासोबत शेअर केला. एकदा नक्की करून बघा माझी ही पद्धत. तुमची काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मस्त अशी स्वीटकॉर्नची भजी, त्याच्यासोबत तळलेली मिरची, मीठ आणि गरम गरम चहा आणि सोबतीला जर पाऊस आला तर क्या बात है. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.